डोसा खाण्याची इच्छा तर झाली आहे, पण डोसा करण्यासाठी लागणारा आंबवलेलं पीठ घरामध्ये नाही. तर अशा वेळेस तुम्ही अगदी 15 ते 20 मिनिटात तयार होणारा हा इन्स्टंट डोसा नक्की बनवू शकता. दोन्हीमधील फरक तुम्हाला अजिबात कळणार नाही, इतका मस्त हा कुरकुरीत बनून तयार होतो. नमस्कार, मी स्वाती. चला तर मग डोसा बनवायला सुरुवात करू. त्यासाठी मिक्सरचं एक भांडं घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये 1 वाटी बारीक रवा घ्यायचा आहे. बारीक रवा, मोठा रवा, कोणताही रवा इथे तुम्ही वापरू शकता. त्याच वाटीने अर्धी वाटी दही घालायचं आहे. डोश्याला छान कलर येण्यासाठी आणि कुरकुरीतपणा येण्यासाठी यामध्ये 2 चमचे बेसन घालायचं आहे. अर्धा चमचे मीठ, अर्धा चमचे साखर घालायची आहे. साखर घातल्यामुळे कुरकुरीतपणा आणि कलर डोस्याला दोन्हीही खूप छान येतात. तर हे मिक्सरला अशा प्रकारे बारीक करून घ्यायचं आहे. मिक्सरला बारीक केल्यानंतर एक बाउल घ्यायचा आहे. बाउलमध्ये मिक्सरमधील हे सर्व मिश्रण काढून घ्यायचं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसंच पाणी घालून ते पाणी यामध्ये मिक्स करायचं आहे. बॅटर खूप पातळ करायचं नाही. इडलीसाठी जसं बॅटर आपण बनवतो परफेक्ट त्याच कन्सिस्टन्सीमध्ये हे तयार करायचं आहे. हे बॅटर परफेक्ट रेडी झालं आहे. आता हे झाकून साईडला ठेवून देऊ. तोपर्यंत आपण जी डोस्याबरोबर लाल चटणी असते ना, ती तयार करणार आहोत. त्यासाठी पॅनमध्ये 2 चमचे तेल घालू. तेल गरम झाल्यानंतर यामध्ये 2 चमचे उडदाची डाळ घालायची आहे. 3 चमचे हरभऱ्याची डाळ घालायची आहे. दोन्हीही 1 मिनिटासाठी तेलामध्ये भाजून घ्यायचे आहेत. गॅस मध्यम आचेवरती चालू ठेवून ही प्रोसेस करायची आहे. दोन्हीही डाळ व्यवस्थित भाजले गेल्यानंतर यामध्ये 2 काश्मीरी मिरची घालत आहे. जर तुमच्याकडे मिरची नसेल तर ती तुम्ही इथे स्किप करू शकता आणि लाल तिखट इथे वापरू शकता. त्याचबरोबर यामध्ये 1 टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे. 1 कांदा उभ्या साईजमध्ये कट करून घेतला आहे. त्याचबरोबर 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत. आता हे सर्व या मिश्रणामध्ये घालायचं आहे आणि भाजून घ्यायचं आहे. कांदा टोमॅटो पटकन सॉफ्ट होण्यासाठी यामध्ये अर्धा चमचा मीठ घालायचं आहे. मीठ घातल्यामुळे कांदा टोमॅटो मिरची खूप लवकर अगदी मऊ पडतात. त्यामुळे भाजण्यासाठी पण खूप जास्त वेळ लागत नाही. थोडेसे भाजले गेल्यानंतर यामध्ये मीठ घातले आहे. मीठ घातल्यानंतर अगदी 1 मिनिटासाठी भाजायचं आहे. आता हे व्यवस्थित मऊ झाले आहेत, म्हणजे सॉफ्ट झाले आहेत. आता हे गार करून घेऊ. पूर्णपणे गार केल्यानंतर हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आहे. यामध्ये थोडंसं पाणी घालू. एकदम फाईन पेस्ट याची तयार करून घ्यायची आहे. ऑलरेडी मीठ आपण आधीच घातलेलं असल्यामुळे आता मीठ घालायची अजिबात आवश्यकता नाही. आता ही चटणी एखाद्या बाउलमध्ये काढून घेऊ आणि त्याच्यावरती तडका देण्यासाठी पळीमध्ये 2 चमचे तेल गरम केलं आहे. त्यामध्ये अर्धा चमचे मोहरी, अर्धा चमचे जिरे, 8 ते 10 कढीपत्त्याची पाने घातली आहेत आणि त्याचा तडका या चटणीवरती द्यायचा आहे. तर अशा प्रकारे जशी डोश्याबरोबर लाल चटणी मिळते ना बाहेर, अगदी परफेक्ट तशी ही चटणी तयार झाली आहे. हे साईडला ठेवून देऊ. डोश्यासाठीचं बॅटर देखील छान भिजलं गेलं आहे. यामध्ये पाव चमचा खाण्याचा सोडा घालायचा आहे. सोडा ॲक्टिवेट होण्यासाठी यावरती अर्धा चमचे पाणी घालू आणि एकसारखा मिक्स करून घेऊ. परफेक्ट मिक्स झाला आहे. आता हे डोस्यासाठी बॅटर रेडी झालं आहे. गॅसवरती नॉनस्टिक तवा ठेवला आहे. तवा थोडासा गरम झाला की याच्यावरती अर्धा चमचे तेल घालायचं आहे. तेल व्यवस्थित टिश्यू पेपरने पुसून घ्यायचं आहे. तवा चांगला गरम होऊ द्यायचा आहे. तवा गरम झाल्यानंतर यावरती थोडंसं पाणी शिंपडायचं आहे. ते देखील टिश्यू पेपरने पुसून घ्यायचं आहे. पाणी शिंपडल्यामुळे काय होतं, तवा वरून खूप गरम झालेला असतो ना, तो हलकासा थंड होतो. त्याचं टेम्परेचर थोडंसं कमी होतं. त्यावेळेस तुम्ही याच्यावरती परफेक्ट असा डोसा तयार करू शकता. 1 पळी डोस्याचं बॅटर तव्यावरती घालायचं आहे. हलक्या हाताने गोल गोल फिरवून जितका जमेल तितका हा मोठा डोसा करायचा आहे. आता तुम्ही पाहू शकता एकदम पातळ असा हा डोसा तयार होत आहे. गॅस मध्यम आचेवरती ठेवायचा आहे आणि सर्व बाजूनी एकसारखा भाजून घ्यायचा आहे. डोश्याची वरची बाजू पूर्णपणे सुकली गेल्यानंतर याच्यावरती तेल, तूप, बटर तिन्हीपैकी कशाचाही तुम्ही इथे वापर करू शकता, ते लावायचं आहे. आता इथे मी तेलाचा वापर केला आहे. तेल सर्व बाजूनी व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. आता गॅस थोडासा मोठ्या आचेवरती करायचा आहे आणि अगदी काही मिनिटातच कुरकुरीत डोसा हा तयार होतो. आता तुम्ही पाहू शकता याचे कडा देखील एकदम अलगद निघत आहेत. आता हा व्यवस्थित भाजून झाला आहे. डोश्याला कलर देखील खूप सुंदर आला आहे आणि तुम्ही पाहू शकता एकदम कुरकुरीत
जसा बाहेर मिळतो ना, अगदी परफेक्ट तसाच डोसा तयार झाला आहे। दुसरा डोसा घालण्यापूर्वी देखील अशा प्रकारे थोडंसं पाणी शिंपडायचं आहे आणि टिश्यू पेपरने पुसून घ्यायचं आहे। तवा गरम झाल्यामुळे काय होतं, तव्याची खालील बाजू चांगली हीट मिळत असते, त्यामुळे गरम झालेली असते आणि वरची बाजू जेव्हा खूप जास्त गरम होते ना, तेव्हा डोसा व्यवस्थित उठत नाही। तर त्यासाठी प्रत्येक वेळी डोसा जेव्हा तुम्ही कराल ना, थोडंसं पाणी शिंपडून पुसून घ्यायचं आहे, त्यामुळे तव्याचं टेम्परेचर एकदम व्यवस्थित मेंटेन होतं। दुसरा डोसा देखील घालून झाला आहे आणि तुम्ही पाहू शकता वरील बाजू पूर्णपणे सुकल्यानंतर याच्यावरती तेल लावायचं आहे आणि हा डोसा देखील तयार करून घ्यायचा आहे। 15 ते 20 मिनिटात तयार होणारा हा रव्यापासून इन्स्टंट डोसा इतका छान तयार होतो की आंबवलेल्या डोस्याचा आणि या डोसामधील फरक तुम्हाला अजिबात कळणार नाही। गॅस मध्यम ते मोठ्या आचेवरती चालू करू। आता हे फोल्ड करून घेऊ। इथे फोल्डसुद्धा करता येत नाही आहे, इतका कुरकुरीत हा डोसा तयार झाला आहे। डोशाबरोबर खाण्यासाठी लाल चटणी तर केली आहे, त्याचबरोबर बटाट्याची भाजी देखील आहे। बटाट्याची पिवळी भाजी तर सर्वांनाच येते, पण काही नवशिके असतील त्यांना जर बटाट्याची भाजी जमत नसेल तर त्याचा व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवरती आहे, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते। ते देखील तुम्ही कशी भाजी एकदम परफेक्ट बनवायची हे पाहू शकता। आणि अशा प्रकारे कमी वेळामध्ये टेस्टला बेस्ट असा हा इन्स्टंट डोसा तयार झाला आहे। तुम्ही देखील नक्की बनवून पहा, सर्वांना खूपच आवडेल। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कधीही तुमची इच्छा होईल तेव्हा तुम्ही आरामात हा बनवून खाऊ शकता आणि एकदम कुरकुरीत देखील होतो। जितकं तुम्ही हातावर घेऊन त्याला प्रेस करून पाहाल ना, तसा पापडासारखा एकदम कुरकुरीत असा हा डोसा बनून तयार होतो। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि हा डोसा तुम्ही नक्की बनवून पहा आणि मला कमेंट करून नक्की सांगा। परत भेटू पुढील रेसिपीसह, तोपर्यंत टेक केअर, बाय बाय।